आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या उपस्थितीत वानखेड फाटा येथे छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान उत्साहात, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच स्वर्गीय अजितदादा यांच्या जयंतीनिमित्त शासनाच्या वतीने आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघातील संग्रामपूर तालुक्यातील वानखेड फाटा शिवसृष्टी येथे उत्साहात आज 22 जुलै रोजी पार पडले। आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या महाशिबिराला परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। एकाच छताखाली सर्व कामे या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या महाशिबिरात नागरिकांना विविध शासकीय सेवा, महसूल विषयक दाखले, 7/12 उतारे, फेरफार, नाव नोंदणी, प्रमाणपत्रे तसेच विविध शासकीय योजनांची माहिती आणि लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आले। त्यामुळे शेकडो नागरिकांची प्रलंबित कामे मार्गी लागली। यावेळी आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेत संबंधित अधिकाऱ्यांना नागरिकांची कामे शक्यतो पहिल्याच भेटीत पूर्ण करण्याचे निर्देश दिले। शासनाच्या लोककल्याणकारी योजना प्रत्येक पात्र लाभार्थ्यापर्यंत प्रभावीपणे पोहोचल्या पाहिजेत, यासाठी प्रशासनाने अशा उपक्रमांचे सातत्याने आयोजन करावे असे आवाहन त्यांनी केले। तसेच नागरिकांनीही शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी पुढाकार घ्यावा असे त्यांनी सांगितले। शिबिरात तहसील कार्यालयामार्फत महसुली सेवा, पंचायत समितीमार्फत ग्रामविकास योजनांची माहिती व विविध सेवा, बँक विभागामार्फत खाते उघडणे, कर्ज, आधार लिंकिंग, महिला बचत गटांसाठी नोंदणी, कर्ज व मार्गदर्शन तसेच कृषी, आरोग्य, आधार आणि इतर विभागांकडून विविध शासकीय सेवांचा लाभ नागरिकांना देण्यात आला। यावेळी तहसील, पंचायत समिती तसेच महिला बचत गटांच्या विविध योजनांतील लाभार्थ्यांना धनादेश आणि विविध योजनांचा लाभ वितरित करण्यात आला। विविध योजना प्रभावीपणे राबविणाऱ्या अधिकाऱ्यांचे आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी कौतुक करून अभिनंदन केले। या महाशिबिरामुळे नागरिकांना विविध शासकीय कार्यालयांच्या वारंवार फेऱ्या माराव्या लागल्या नाहीत। एकाच ठिकाणी अनेक शासकीय सेवा उपलब्ध झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त करत शासनाच्या या उपक्रमाचे स्वागत केले। या प्रसंगी महसूल विभागाचे उपविभागीय अधिकारी शैलेश काळे, परिवीक्षाधीन उपजिल्हा अधिकारी वैभव गायकवाड, संग्रामपूर तहसीलदार प्रशांत पाटील, जळगाव जामोद तहसीलदार महेश पाटील, गटविकास अधिकारी माधव पायघन अधिकारी यासह विविध शासकीय विभागांचे अधिकारी, कर्मचारी, स्थानिक लोकप्रतिनिधी, राजकीय पदाधिकारी, लाभार्थी आणि जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। दयाल सिंग चव्हाण, संग्रामपूर, बुलढाणा। टीका करत असताना त्याच्या भाषेचा आणि याचा सगळा स्तर सुद्धा आपण सांभाळला पाहिजे। टीका केलीच पाहिजे। जे चांगलं नाही ते चांगलं नाही, जे चांगलं आहे त्याचं कौतुक सुद्धा करण्याचं धाडस हे समाज जीवनामध्ये काम करताना आपल्यामध्ये असलं पाहिजे। आणि म्हणून अशा नेत्याचा वाढदिवस आहे की ज्यांना कधी वाढदिवस करणं आवडत नाही, परंतु या वर्षी आम्ही ठरवलं की सामाजिक उपक्रम करू। या दोन्ही नेत्यांची जयंती आणि वाढदिवस आपण करायचा आहे। आणि म्हणून मतदारसंघामध्ये सुद्धा 3 ठिकाणी रक्तदान शिबिरं चालू आहे, वृक्षारोपणाचे कार्यक्रम चालू आहे आणि महाराजत्व अभियानाच्या माध्यमातून जी बावनकुळे साहेबांची संकल्पना होती की वाढदिवस त्यांना आवडत नाही, पण कमीत कमी आपण सामाजिक शासनाचे उपक्रम तरी करू शकतो। आणि म्हणून हा महाराजत्व अभियानाचा आज दिवस आहे। आणि आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये छोट्या मोठ्या अडचणी येतात, छोटे मोठे कामं असतात, ते कामात तत्परते लावणं आवश्यक असतात। ते जर त्याला वेळ लागत राहिला तर माणसामध्ये चिडचिड निर्माण होते। चिडचिड आपल्याला समजते सगळ्यांना, आणि ती चिडचिड निर्माण होऊ नये सहजतेनं, सुलभतेनं, आदरानं, प्रेमानं ते काम झाले पाहिजे। हा या महाराजत्व शिबिराच्या मागचा उद्देश आहे। आणि म्हणून मी काही थोडं कळवं बोलत असतो। माझा उद्देश नागरिकांच्या काहीच माझा उद्देश काही नसतो की अधिकाऱ्यांबद्दल काही बोलावं, जनतेबद्दल काही बोलावं, पण तो एक मनामध्ये संवेदना असते की आपण ज्या पदावर काम करतोय, ज्या आत्मीयतेनं प्रेमाने आपल्याला लोकांनी हे प्रतिनिधित्व दिलेलं आहे, हे सेवेसाठी दिलेलं आहे आणि म्हणून सेवा हेच आपलं कर्म असलं पाहिजे। म्हणून प्रत्येक गोरगरिबांच्या जीवनामध्ये
त्यांच्या अडीअडचणी ताबडतोब सोडवल्या पाहिजे. त्यांचे कामं लवकरात लवकर झाले पाहिजे. काय छोटे काम असतात लोकांचे, फार छोटे काम असतात. तलाठी अडवतोय, लवकर अडवतोय म्हणजे लवकर देत नाहीये. दयालसिंग चौहान, संग्रामपूर, बुलढाणा. नाहीये, ग्रामसेवकाकडे गेलो, सर्टिफिकेटच देत नाहीये. छोटे छोटे काम असतात. तहसील ऑफिस मध्ये गेलो, 3 वेळेस चक्कर मारली, होणारं काम. न होणाऱ्या कामाबद्दल मी बोलणार नाही, पण तो होणारं काम या सर्वसामान्य माणसाला 3 वेळेस, 4 वेळेस, 5 वेळेस चक्कर मारण्याची जरूरत पडू नये, हा माझा त्यामागचा उद्देश आहे. आणि अधिकारी कर्मचाऱ्यांना माझा या महाराजस्व शिबिराच्या माध्यमातून विनंती आहे, विनम्रपूर्वक विनंती आहे. तुम्ही मागच्या दिवसात बघितलं की काही घटना ह्या आपल्या मतदारसंघामध्ये अशा घडल्या की आम्हालाही सध्या वर ते तोंड दाखवताना तोंड लपवावं लागतं. ते अतिशय दुःख आणि क्लेशदायक आहे. जेव्हा आपला अधिकारी अँटी करप्शन मध्ये पकडला जातो, त्याचं दायित्व माझ्याकडे सुद्धा आहे की जो जर पकडला जातो त्याने कुठेतरी चूक तर केलेलीच आहे. आणि प्रत्येक वेळेस अधिकारी कर्मचाऱ्यांना मी सांगत असतो की काम असं करा की जे सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये, जनतेच्या कामामध्ये येईल असं काम करा. त्या अँटी करप्शन मध्ये पकडला गेला तर कोणत्या प्रकारे आम्ही तोंड दाखवायचं. शेवटी जळगाव जामोद मतदारसंघाचं नाव येतेच की त्या अँटी करप्शन मध्ये अधिकारी पकडला गेला. आता कोणी कोणी हे म्हणू शकतं की ते आमदार साहेबांचं दायित्व आहे, त्यांचं हे आहे, त्यांनी हे लक्ष ठेवायला पाहिजे. बरोबर आहे, जनतेची अपेक्षा असणारच आहे की अधिकारी कर्मचारी काय करतात त्यामध्ये सुधारणा असली पाहिजे, नीतिमत्ता असली पाहिजे, नैतिकता असली पाहिजे, गोरगरीब जनतेच्या कामाप्रती त्याची तळमळ असली पाहिजे. हे आमदाराचंही कर्तव्य आहेच. आणि त्यामुळे माझ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना विनंती आहे, मनापासून विनंती आहे, हात जोडून विनंती आहे की आपण पुन्हा आपल्या मतदारसंघामध्ये अँटी करप्शन मध्ये कोणी पकडला जाईल या प्रकारचं काम किंवा कृत्य हे आपल्या कोणत्याही छोट्या कर्मचाऱ्यापासून तर मोठ्या कर्मचाऱ्या कधीही होता कामा नये, याची विनम्रपूर्वक विनंती आहे की त्याची दक्षता घ्या. आणि हे सहज शक्य आहे, हे सहज शक्य आहे. जगण्यासाठी माणसाला काय लागतं याचा जर विचार केला ते सहज शक्य आहे. परंतु आपण जर आपल्या गरजा खूप जास्त ठेवल्या, आपल्या पगारापेक्षा गरजा जास्त ठेवल्या, आपल्या इन्कम पेक्षा जर गरजा आपण जास्त ठेवल्या, ते मी असो का तुम्ही असो, तर मग माणूस काही ना काही गोष्टी करत राहतो. मला आपण खूप दोष देऊन राहिले आम्हाला. मी सुद्धा त्यातच, मी सुद्धा स्वतःच मूल्यमापन करतो, स्वतःचा चिंतन करत असतो की आपल्यातून काय चुकत आहे, आपण काय करायला पाहिजे. आणि म्हणून गरजा आपल्या जर कमी ठेवल्या तर सुखी जीवन जगता येईल. आणि म्हणून जर आपण बोर्ड लावतो की इथं पैसे घेतल्या जात नाही, तिथं जर पैसे घेतल्या जातात आणि अधिकारी पकडला जात असेल तर मला वाटतं याच्यापेक्षा दुर्दैव या प्रशासनामध्ये आणि आमच्या शासनामध्ये कोणतंच असू शकत नाही, कोणतंच असू शकत नाही. आणि म्हणून विनंती मी एवढ्यासाठी करतोय, बार बार विनंती करतोय की सर्वसामान्य माणसं आहेत, जनता आहे, गोरगरीब आहे. शासन पंतप्रधान मोदीजींपासून तर मुख्यमंत्री देवेंद्रजींपर्यंत या मतदारसंघामध्ये माझ्या मार्फत, आपण तुमच्या मार्फत विविध प्रकारच्या योजना आणि कामं या गोरगरिबासाठी आणतो. त्यामध्ये आपली संवेदनशीलता आणि तळमळता असली पाहिजे की ते काम त्या गरिबाला त्या घरापर्यंत पोहोचून देण्याची आपली मानसिकता असायला हवी. म्हणून हा कार्यक्रम आपण घेतोय. पण